नमस्कार, मी प्रियंका नागनी तुमच्यासाठी एक नवी अपडेट घेऊन आलेली आहे. SBI म्हणजेच काय स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रोबेशनरी अधिकारी या पदांच्या 2000 जागांसाठी भरती आलेली आहे. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. कधीपासून सुरू होणार आहेत फॉर्म, त्याच्यानंतर लास्ट डेट काय आहे हे पूर्णपणे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्याच्यानंतर तुमचा अभ्यासक्रम काय असणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, वय मर्यादा काय आहे हे पूर्णपणे आपण इथे डिस्कस करणार आहे. फॉर्म भरायची पद्धत काय आहे हे पूर्णपणे मी तुम्हाला सांगणार आहे. ही जी PDF आहे हे पूर्ण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हे आपण बघून घेऊयात. रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स हे ऍप्लिकेशन आलेले आहेत बघा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत आजपासून, म्हणजे काय 7 सप्टेंबर 2023 पासून सुरू झालेले ऍप्लिकेशन्स. आणि लास्ट डेट असणार आहे बघा 27/9/2023, म्हणजेच काय 27 सप्टेंबर 2023 ही शेवटची तारीख असणार आहे. ही पूर्णपणे आपण एक्सप्लेनेशन बघून घेऊयात. इथे टेंटेटिव्ह शेड्यूल सुद्धा आलेला आहे. पूर्णपणे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे आपण बघून घेऊया. 7/9/2023 आणि लास्ट डेट आहे 27/9/2023. त्यानंतर इथे जे एक्झाम्स होणार आहे ते सेकंड वीक ऑफ ऑक्टोबर मध्ये होणार आहे. म्हणजे काय सेकंड वीक ऑफ ऑक्टोबर 2023 पासून या पुढे तुमचे एक्झाम सुरू होणार आहे. त्यानंतर फेज 1 ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झाम्स आहेत ते नोव्हेंबर 2023 मध्ये आहे. डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट्स आहे ते नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2023 मध्ये होणार आहे. त्यानंतर फेज 2 म्हणजे हे जे एक्झाम्स आहेत फेज 1, फेज 2 आणि फेज 3 मध्ये डिवाइड केलेले आहेत. पहिली जी फेज असणार आहे ते प्रिलिमिनरी एक्झामचे असणार आहे, सेकंड आहे मेन असणार आहे आणि थर्ड आहे ते इंटरव्ह्यू अँड ग्रुप एक्सरसाइज दिलेले आहेत. ठीक आहे, हे दिलेलं आहे पूर्ण एक्झाम बद्दल. मेन एक्झामचे आहे ते डिसेंबर 2023 किंवा जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. त्यानंतर इथे जे इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्सरसाइज म्हणजे फेज 3 बघा, सायकोमेट्रिक टेस्ट आहे ते जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. आणि मेन एक्झामचे डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट सुद्धा सांगितलेलं आहे डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये होणार आहे. आणि नंतर तुमची थर्ड जी फेज आहे सायकोमेट्रिक टेस्ट, इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्सरसाइज होणार आहे. त्यानंतर लगेच डिक्लेरेशन ऑफ फायनल रिझल्ट सुद्धा होणार आहे. हे आपण पूर्ण आता बघून घेऊया. इथे एज क्रायटेरिया काय आहे हे सुद्धा आपण बघून घेऊयात. इथे बघा पदाचे नाव असणार आहे प्रोबेशनरी अधिकारी. इथे जवळजवळ पदसंख्या 2000 दिलेले आहेत. शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन असणार आहे. पूर्ण नोकरीचे ठिकाण बघा पूर्ण भारतभर असणार आहे. वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष, जे जनरल आहे त्यांचे 21 ते 30 वर्ष आहे. त्याच्यानंतर SC ST 5 वर्ष सूट आहे, म्हणजे काय 30 वर्षाच्या पुढे 35 वर्षापर्यंत आहे. OBC आहे 3 वर्ष सूट आहे. PWBD SC मध्ये असेल, ST मध्ये असेल तर 15 वर्ष आहे. OBC मध्ये 13 वर्ष आहे. जनरल किंवा EWS असेल तर 10 वर्ष सूट आहे. एक्स सर्व्हिसमॅन किंवा CO असेल तर 5 वर्ष सूट असणार आहे. ठीक आहे, निवड प्रक्रिया आपण बघितलेलीच आहे. प्रिलिमिनरी एक्झाम्स असणार आहेत, मेन एक्झाम्स असणार आहे आणि सायकोमेट्रिक एक्झाम असणार आहे. जी अर्ज करायची पद्धत आहे ती ऑनलाईन आहे, ती सुद्धा आपण बघणार आहोत. फॉर्म कसा भरायचा आहे. त्यानंतर इथे अर्ज शुल्क सांगितलेलं आहे बघा. फीज किती असणार आहे अर्जाची? 750 रुपये फी आहे. जनरल, OBC आणि EWS ला 750 रुपये फीज आहेत आणि इतर त्यांना फी नाही, कोणाला फी नाही. अर्ज सुरू होण्याची तारीख 7 सप्टेंबर 2023 आणि 27 सप्टेंबर 2023 हे अर्जाची शेवट डेट असणार आहे. आता जी वॅकन्सीज आहेत SBI चे ते कसे डिवाइड केलेले आहेत हे सुद्धा आपण बघून घेऊयात. कॅटेगरी बघा SC ST OBC EWS जनरल, टोटल VI HI LD आणि DND हे पूर्णपणे दिलेलं आहे. इथे करंट वॅकन्सी दिलेले आहेत बघा. SC 300 आहेत, ST चे 150 आहेत, OBC चे 540 आहेत. SC म्हणजे काय शेड्यूल कास्ट, ST म्हणजे शेड्यूल ट्राईब, OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस, EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन यांच्यासाठी 200 आहेत. जनरलसाठी 810 आहेत. टोटल 2000 वॅकन्सीज आहेत इथे. त्यानंतर VI म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्ड, HI म्हणजे हिअरिंग इम्पेअर्ड आणि इथे LD म्हणजे लोकोमोटर डिसेबिलिटी दिलेले आहेत. यांच्यासाठी 20-20-20 असे जागा आहेत. बॅकलॉग वॅकन्सी आहेत. HI मध्ये 16 आहे, DNE मध्ये 16 आहेत. असे टोटल वॅकन्सी इथे 2000 असणार आहे. ही जी वॅकन्सी आहे प्रोबेशनरी ऑफिसरसाठी आहे. त्यांची क्वालिफिकेशन आहे ते ग्रॅज्युएशन पाहिजे आहेत, कमीत कमी ग्रॅज्युएशन फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी सांगितलेले आहेत. हे पूर्ण माहिती झालेली आहे. ऍप्लिकेशन मोड जे आहे तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी आहे ते SBI PO 2023 यांचे नोटिफिकेशन आलेले आहे त्यांच्या थ्रू आहे. त्याची सिलेक्शन प्रोसिजर आहे ते बघा. इथे प्रिलिमिनरी एक्झाम्स होणार आहेत. प्रिलिमिनरी एक्झाम्स होणार आहेत ते होणार आहे 100 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे. ऑनलाईन टेस्ट असणार आहे आणि ते 3 सेक्शन्स मध्ये डिवाइड झालेले आहेत. पहिलं म्हणजे इंग्लिश लँग्वेज, सेकंड क्वांटिटेटिव्ह आणि थर्ड आहे ते रिझनिंग ॲबिलिटी. जे इंग्लिश लँग्वेज आहे तिथे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 30,
क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे त्याचे 35, रिझनिंगचे 35 असणार आहे. मॅक्सिमम तुम्हाला 100 मार्काची टेस्ट असणार आहे. ड्युरेशन बघा म्हणजे टाइम लिमिट 20-20-20 म्हणजे एका तासाचा पेपर असणार आहे आणि 100 क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर मेन एक्झाम्स आहेत. मेन एक्झाम्समध्ये 200 मार्काचं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे 50 मार्काचा. आणि हे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे 3 तासाचा, ज्यामध्ये तुम्हाला 4 सेक्शन्स डिवाइड केलेले आहेत. पहिलं म्हणजे रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज. नंबर ऑफ क्वेश्चन्स बघा प्रत्येकाला. पहिलं रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूडला 40 क्वेश्चन असणार आहे, मार्क असणार आहे 50 आणि ड्युरेशन असणार आहे 50. त्यानंतर इथे डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशनला 30 क्वेश्चन्स असणार आहेत आणि मॅक्सिमम मार्क 50 असणार आहे आणि ड्युरेशन 45 मिनिटांचं असणार आहे. थर्ड जे आहे जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, इथे सुद्धा क्वेश्चन्स 50 मार्काचे असणार आहे. टोटल मार्क 60 मार्काचे असणार आहे. हे असे पूर्ण डिवाइड केलेले आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन 155 155 असणार आहे आणि मॅक्सिमम मार्क्स 200 असणार आहे. पूर्ण मिळून 3 तासाचा पेपर असणार आहे. आणि जे डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे ते लगेच तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट झाल्यानंतर लगेच इथे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होऊन जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला लेटर रायटिंग आणि एसे असणार आहे. 2 क्वेश्चन्स असणार आहे, 50 मार्क असणार आहे आणि 30 मिनिटं दिले जाणार आहे. इथे निगेटिव्ह मार्किंगला 1/4 मार्क इथे कट होणार आहे. फायनल सिलेक्शन आहे. फायनल सिलेक्शन मध्ये पण आहेत बघा ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यू हे होणार आहे. मॅक्सिमम मार्क 250 आहे, नॉर्मलाइज मार्क 75 दिलेला आहे. इथे टोटल 300 मार्क असणार आहे आणि नॉर्मलाइज मार्कचं 100 असणार आहे. फायनल मेरिट लिस्ट हे जेव्हा आउट ऑफ 100 हे कन्वर्ट करून फेज 2 आणि फेज 3 मधून काढणार आहे टॉप मेरिट लिस्ट. आपण सिलेबस बघितलेला आहे, एक्झाम पॅटर्न बघितलेला आहे. आता फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा बघून घेऊया. इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल पेज ओपन होऊन जाणार आहे. IBPS ऑनलाईन, IBPS यांचं जे ऑफिशियल पेज आहे रजिस्ट्रेशनचं ते ओपन होणार आहे. ते ओपन केल्यानंतर क्लिक हिअर फॉर ए न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे. इथे फर्स्ट नेम फिल करायचं आहे तुम्हाला. हे जे फर्स्ट नेम आहे ते कंपल्सरी आहे तुम्हाला. कन्फर्म फर्स्ट नेम आहे हे पण फिल करायचं आहे. त्याच्यानंतर इथे मिडल नेम कंपल्सरी नाहीये, लास्ट नेम कन्फर्म करा. त्यानंतर तुमचं कन्फर्म लास्ट नेम. ठीक आहे. हे कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली फुल नेम इथे येऊन जाणार आहे. त्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. कन्फर्म मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर द्यायचा आहे. ईमेल ID द्यायचा आहे आणि कन्फर्म ईमेल ID. इथे जेव्हा ईमेल ID टाकाल तुम्ही तुमचं फर्स्ट ईमेल ID टाकायचं आहे आणि इथे डोमेन नेम्स जे काही डोमेन नेम्स असेल ते येऊन जाणार आहेत. त्यानंतर इथे कन्फर्म करायचं आहे आणि हे जे सिक्युरिटी कोड आहे ते इथे टाकायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. जेव्हा आपण सेव्ह अँड नेक्स्ट करतो तेव्हा सेकंड ऑप्शनला जातो फोटो अँड सिग्नेचर. जेव्हा फोटो अँड सिग्नेचरवरती येतो इथे चूज फाईल करायचं आहे. गाईडलाईन्स दिल्या आहेत ते प्रॉपर वाचायचं आहे. गाईडलाईन्स इथे सांगितलेले आहेत बघा. फोटोग्राफ आहे ते 4.5 सेंटीमीटर × 3.5 सेंटीमीटर पाहिजे आहे. सिग्नेचर सुद्धा सांगितलेलं आहे की व्हाईट पेपरवरती ब्लॅक इंक पेननी तुमचं सिग्नेचर असलं पाहिजे. हे पूर्ण रूल्स फॉलो करून तुम्हाला इथे फोटोग्राफ आणि सिग्नेचर टाकायचं आहे. हे दिल्यानंतर डिटेल्स येतील तुम्हाला. डिटेल्समध्ये तुम्हाला इथे जे तुमचे कास्ट आहे, तुमचे शैक्षणिक आहे, एज्युकेशन आहे त्या रिलेटेड सगळी माहिती भरायची आहे. त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर इथे प्रिव्ह्यू येईल. प्रिव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे फॉर्म एकदा चेक करायचा आहे. फॉर्म बरोबर आहे का नाही आणि जर काही चुकीचं असेल तर तुम्हाला एडिट करून ते सेव्ह करून घ्यायचं आहे आणि अपलोड करायचं आहे. जी लास्ट स्टेप असणार आहे ते आहे पेमेंटची. लास्ट स्टेप तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे आणि कन्फर्म करून घ्यायचं आहे. हे पूर्ण माहिती तुम्हाला ईमेल ID वरती येऊन जाणार आहे. तुमच्या ईमेलवरती तुमचं पासवर्ड सुद्धा येऊन जाणार आहे. तुमचं प्रोव्हिजनल नंबर पण ईमेल ID वरती येऊन जाणार आहे. त्यासाठी एकदा फॉर्म लक्ष देऊन भरायचा आहे, कारण काही चूक झाली तरी नंतर ते चेंजेस करता येणार नाही. काही जरी क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. SBI रिलेटेड, काही रिक्रुटमेंट रिलेटेड तुम्हाला काही समजत नाहीये, तुमचं एज्युकेशन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.